वरती एक यंग रायझिंग स्टार आर्यन खारकर सज्ज होतोय. पहिला चेंडू फटका फसलाय, मिस टाइम आहे, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये टिपलाय. शानदार कॅच. फलंदाज ओमकार पाटील गोल्डन डक वरती परततोय माघारी. प्रीत थळे एक सूचना आहे आणि रिक्वेस्ट सुद्धा आहे. प्रीत थळे यांचं एक वॉलेट हरवलेलं आहे. जर कोणाला सापडलं असेल तर प्लीज ते आणून द्यायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. या मॅच मध्ये सुद्धा अगदी तगडा संघर्ष पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ आपण पाहतोय त्यांचं अस्तित्व खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये पणाला लागलं. आणि ज्यावेळी डुअल डॉय मॅच असते ना, त्यावेळी दोन्ही साइडकडून चांगला काउंटर अटॅक पाहायला मिळतोय. मैदानावरती ओमकार पाटील काही न करता अगदी स्वस्तामध्ये तंबूत परतला. आज त्याला फारसं काही करता आलं नाहीये. नवीन बॅटर मैदानावरती ऋषी वालेकर येतोय, मान फ्रॉम वाघोली. आता पाहूया ऋषी मैदानावरती कशा पद्धतीने आपली कामगिरी साकारणार. आर्यन खारकर स्पीड प्रसारचा या षटकातील पुढील चेंडू. कमालीची गोलंदाजी आर्यन खारकर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मात्र अगदी पॉवरफुल गोलंदाजी करत असताना आपल्या भन्नाट स्पीडने तो मात्र फलंदाजांना पूर्णतः चकडून ठेवतोय. कोणत्याही पद्धतीने फलंदाजांना तो मात्र रूम देत नाहीये, ऑपॉर्च्युनिटी देत नाहीये. आणि त्याचमुळे निर्विगावण बहिरेश्वर माणी संघ मात्र पहिल्या षटकामध्ये अभूतपूर्व गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. शिरोविक मॅन इन फॉर्म मैदानावरती पाहायला मिळतोय. कॅप्टन नॉक शिरूला मात्र इथे खेळावं लागेल, कारण त्याचा संघ जर जिंकायचा असेल तर या मॅच मध्ये शिरूची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. मागील मॅच मध्ये शिरूने सबसे निराशा केली होती. ओहो, क्या बात है. स्विंग अँड मिस. आर्यन खारकरची गोलंदाजी मैदानावरती रंगभरत असताना पाहायला मिळते. भेदक माराच्या बळावरती आर्यन मात्र ऑपोजिट संघाला पूर्णतः रोखून ठेवतोय. रफ्तार सौदागर, वेगाचा राजा आर्यन खारकर मैदानावरती टिचून मारा करतोय. रायगड प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलरचा अवॉर्ड मिळाला होता याच खेळाडूने बाईकच्या रूपात, आणि तोच खेळाडू आपण पाहतोय मैदानावरती. शिरूचा फटका फसलाय, टॉप एज लागले. अनुज राऊत ते आहे आणि त्याने मात्र ओके, पंचांकडून इशारा मात्र नो चेंडूचा येतोय. असं म्हणतात ना, नशीब सुद्धा नेहमी धाडसी आणि बहादूर खेळाडूला सहाय्य करतं. मैदानावरती तेच घडलं. शिरूचा झेल टिपला गेला, पण पंचांनी इशारा केला की गोलंदाजाने सीमारेषा ओलांडली, अर्थात बॉलिंगची स्टेप आउट केलं. आणि त्यामुळे मात्र शिरू येथे बॉल बचावलं असं आपण म्हणू शकतो. कंजूसी गोलंदाजी आपण धावफलकावरती पाहतोय. अद्यापपर्यंत तिखट आणि भेदक गोलंदाजी आर्यन खारकर यांनी केले. अगदी क्वालिटेटिव्ह गोलंदाजी आपण मैदानावरती पाहतोय. आर्यन खारकर या षटकामध्ये दमदार आणि प्रभावी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. ऋषी वालेकरकडे 360 डिग्री मध्ये चांगल्या पद्धतीने फटके खेळण्याची कॅपॅसिटी आहे. पहिल्या मॅच मध्ये तो सुद्धा फिल्टरला होता. चांगला चेंडू, खऱ्या अर्थानं फ्री हिट होता, पण चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती, त्यामुळे फलंदाज कुठेतरी बीट झालेला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये होणारी धमाकेदार गोलंदाजी, त्यामुळे कुठेतरी दबाव वाढलाय. येथे एका दुसऱ्या मोठ्या फटक्यासाठी ट्राय करावं लागेल. शिरोविक थोडासा अडखळत आपले इनिंग मात्र खेळत असताना पाहायला मिळतोय. ओहो, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. येथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केले. बिग ब्लो, मोठा धक्का. शिरोविक जाईल तंबूमध्ये परत.
पद्धतीने बोल्ड झालाय. कुठेतरी चुकांमधनं शिकणं गरजेचं असतं, परंतु कर्णधार मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानावरती अपयशी ठरलेला पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू सचिन मात्रे मान फ्रॉम झिराट आता बॅटिंगला जातोय. मागील मॅच मध्ये या खेळाडूने चांगल्या पद्धतीने सलामी जरूर दिली होती, पण या मॅच मध्ये हा खेळाडू कुठेतरी लेट आलाय आणि त्यानंतर पाहूया कशा पद्धतीने तो मात्र आपली कामगिरी मैदानावरती साकारेल. आर्यनची गोलंदाजी अगदी दमदार पाहायला मिळते. ओहो, what a magnificent piece of bowling by Aryan Kharkar. अगदी दर्जात्मक गोलंदाजी, दर्जेदार दिमाखदार गोलंदाजी पाहायला मिळते. आर्यन खारकरने खऱ्या अर्थानं आपल्याकडे असलेली कपॅबिलिटी, पोटेन्शियल, कॅलिबर मैदानावरती अत्यंत फुल्लातूनपणे दाखवून दिलं आणि या डू ऑर डायच्या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये टिचून गोलंदाजी करत असताना केवळ 4 धावांचं षटक टाकलंय. आता मात्र पूर्णपणे दबावाखाली पाहायला मिळतोय तर सुनील तटकरे फाउंडेशन प्लस मातोळी संघ. ऋषिकेश वालेकर आणि सचिन मात्रे असे 2 बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळत आहेत आणि त्याच वेळी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय सूरज पाटील. खऱ्या अर्थानं अलिबाग नव्हे, रायगड नव्हे तर रायगडच्या बाहेर जाऊन सुद्धा ज्या गोलंदाजाने खऱ्या अर्थानं अत्यंत बहरदार गोलंदाजी केली, टेनिस क्रिकेट असो त्याच वेळी लेदर क्रिकेट असो, या दोन्ही क्रिकेटवरती ज्याने नेहमीच चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली असा गोलंदाजी येतोय सूरज पाटील. कमालीचा अनुभवी खेळाडू आहे. या खेळाडूकडे चेंडू फिरवण्याची त्याच वेळी ब्लॉक होलमध्ये टाकण्याची कपॅसिटी आहे आणि 6च्या 6 चेंडू हा वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्याची नेहमीच क्षमता ठेवतो. त्यामुळे सूरजचा गोलंदाजीचा सामना करणं खूप कठीण असणार आहे. ऋषिकेश वालेकर सज्ज होतोय. पहिला चेंडू ऋषीने रिव्हर्स खेळलाय, क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करतोय. ओहो, व्हॉट अ एक्सलंट एफर्ट्स ऑन द बाउंड्री लाईन. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी सीमारेषे नजीक क्षेत्ररक्षकाने 100% कमिटमेंट दिली आणि अभूतपूर्व स्वरूपाचं क्षेत्ररक्षण मात्र त्याने केलं. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग आपण पाहतोय. गोलंदाजांना सहाय्य करणारी फिल्डिंग मैदानावरती पाहायला मिळते. अद्यापर्यंत या मॅच मध्ये आपण पाहतोय गोलंदाजाने चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. फलंदाज कुठेतरी या मॅच मध्ये मागे पडलेले पाहायला मिळतात. बॅट्समनला आता आत्मविश्वासाने बॅटिंग करणं गरजेचं. यावेळी मात्र अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळून जरूर काढलाय. धावा पाहिजे त्या पद्धतीने येत नाहीये. प्लेयर्स मातोळी संघ पूर्णपणे टेन्शन मध्ये, दबावामध्ये, दडपणामध्ये पाहायला मिळतोय. आर्यन खारकर नंतर सूरज पाटील सुद्धा अगदी दमदार गोलंदाजी करतोय. सचिन मात्रे जो झिराटचाच खेळाडू आहे आणि चांगल्या पद्धतीने बॅटिंग करण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. त्याला मात्र चांगली इनिंग खेळावी लागेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय सूरज मात्र आपल्या बोटांमध्ये असलेली जादू मैदानावरती दाखवून देतोय. आपल्या गोलंदाजीमधील कसब, कौशल्य, तंत्र तो मात्र मैदानावरती अतिशय उत्कृष्टरित्या सादर करतोय आणि खऱ्या अर्थानं त्याच्या माध्यमातून बहरदार गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी मात्र आपण पाहतोय रिव्हर्स खेळलाय, चेंडू थर्डमॅन बॉलरच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. यावेळी येतोय एक वेलकम फॉर टीम प्लेयर्स मातोळी. ओहो, ही ताकद आहे सूरज पाटील याची. चेंडू पडल्यानंतर हातभर वळतोय आणि खऱ्या अर्थानं सूरज पाटील आज आपल्या लौकिकाला साजेची कामगिरी करताना दिसतोय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं आणि तोच एक्सपिरियन्स आपण मैदानावरती पाहतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळलाय ऋषीच्या बॅट मधना आधुनिकतेचा आविष्कार. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय, 4 धावांसाठी येतोय. स्टनिंग, सुपर, स्प्लेंडिड चौकार.
ही मॅच आहे. अनुज राऊत गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. मागील मॅच मध्ये जिथे इतर गोलंदाज महागडे ठरले होते ना, त्यावेळी स्लॉगर मध्ये अनुज राऊतने अत्यंत किफायतशीर गोलंदाजी केली होती आणि त्याचमुळे अनुज राऊतला कर्णधाराने यावेळी मात्र अगदी लवकर आणले आणि तिसरं षटक त्याला मात्र दिलेलं आहे. कुठेतरी धावांसाठी झगडणाऱ्या आद्य सप्लायर्स माथोळी संघाला आवश्यकता आता मोठ्या फटक्यांची आतिषबाजी होणं, चौफेर फटकेबाजी होणं आद्य सप्लायर्स माथोळी संघासाठी मस्ट निडेड असणार आहे. पहिला चेंडूवरती सचिनच्या बॅटमधना क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषा पलीकडे. यस इट इज डीप कव्हरच्या बाहेर येतो एक शानदार चौकार. मच नीडेड 4 पाहायला मिळालाय. धाव फलकावरती 20 धावा आपण पाहतोय. आता मात्र धाव संख्या आकार घेत असताना पाहायला मिळते. यावेळी मात्र खूट टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती सरळ बॅटने लॉंग ऑफच्या बाहेर प्रतिकार आणि सचिनच्या बॅटमधनं येतोय ऑसम अडोरेबल अस्टनिशिंग षटकार. सचिनची बॅट मात्र आता मैदानावरती तळपताना दिसते. सचिन मात्र एकदा का फॉर्म मध्ये आला ना की त्याला थांबवणं भल्या गोलंदाजांना शक्य होत नाहीये. जे अनुज राऊतने मागील मॅच मध्ये अगदी टिचून मारा केला होता ना, त्याला ते मात्र टार्गेट केले सचिनने आणि तो मात्र आपल्या संघाला एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन जात असताना पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र आपण पाहतोय वाललाट करण्याचा प्रयत्न. चेंडू खेळण्याच्या लिमिट मधला आहे असं पंचांनी सांगितलंय. त्यामुळे बऱ्याचशा वेळानंतर एक चांगला चेंडू जो खऱ्या अर्थानं निर्वी गावंड बहिरेश्वर मानी संघाला आवश्यक होता तो चेंडू मात्र आलाय. नेक्स्ट बॉल. यावेळी फटका खेळलाय मोठा. सूरज पाटील कॅच खाली आलाय. पाटीलच्या हातून कॅच सुटणं कठीण आणि येथे मात्र महत्वाचा खेळाडू सचिन मात्र जाईल मैदानातून माघारी परत. आपण मैदानावरती पाहिली, परंतु या झुंज देण्याच्या नादामध्ये तो मात्र बाद झालेला पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू चारू दत्त मात्रे मॅन फ्रॉम बागदांडा आता बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतोय. अनुज राऊतने आपल्या संघाला जो ब्रेक थ्रू पाहिजे होता ना, तो ब्रेक थ्रू मात्र मिळून दिलाय. चांगल्या पद्धतीने कमबॅक अनुजने केले. दिमाखदार पुनरागमन अनुजच्या माध्यमातून पाहायला मिळते. अनुजची गोलंदाजी आपण पाहतोय. हाय एम ऍक्शनने तो नेहमी गोलंदाजी करत असतो आणि त्यामुळे फलंदाज नेहमीच ट्रबल मध्ये येत असतात. यावेळी सुद्धा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. ओहो व्हॉट अ फॅन्टॅस्टिक कॅच. असंभव वाटणारा विस्मयकारी रिझल्ट टिपला जातोय. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं आणि काय कमालीचा कॅच टिपला जातोय. अगदी नेत्रदीपक नेत्रसुखद अशा पद्धतीने चारू दत्तचा कॅच टिपला आकाश पाटीलने. नवीन खेळाडू मैदानावरती चढ होत असताना सौरभ मोरे डेट ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं असा हा खेळाडू. परंतु अनुज राऊतची अत्यंत फॅन्टॅस्टिक ओव्हर आपण पाहतोय.
सेकंड विकेट इन रो. आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तो आलाय आणि पाहूया अनुज राऊत येथे हॅट्रिक संपादन करणार का. हॅट्रिक बॉल असणार आहे अनुज राऊतसाठी. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 10 धावा आणि त्यानंतरचे 3ही चेंडू निर्धाव टाकलेत. कमालीची गोलंदाजी अनुजकडनं पाहायला मिळते. 04 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू मैदानावरती आपला पोटेन्शियल दाखवून देत असताना पाहायला मिळतोय. ओहो, चेंडूची गती पूर्णतः काढून घेतली होती, पेस दिला नव्हता आणि या पेसने मात्र आपण पाहतोय फलंदाजाला पूर्णपणे चकवलं. पहिल्या 3 षटकानंतर अगदी चिंताजनक आणि बिकट अवस्था पाहायला मिळते. ती बॅटिंग करणारा संघ अर्थात सुनील तटकरे फाउंडेशन आद्य सप्लायर्स मातोळी या संघाची फलंदाज एका मागोमाग एक अगदी नियमित अंतराने तंबूमध्ये परतलेत आणि त्याचमुळे आपण पाहतोय दबाव दडपण आता मात्र मातोळी संघावरती वाढले. ओव्हर नंबर 3 आणि अंतिम षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. नवखारचा एक स्पीड स्टार, तेच तर गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा तेजस पाटील. अंतिम ओव्हर मध्ये पाहूया तेजस पाटील कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त 26 धावा पाहायला मिळतात. ही लढत अस्तित्वाची आहे आणि जो संघ या मॅच मध्ये हारेल ना त्या संघाला मात्र अलिबाग प्रीमियर लीग मधून माघार घ्यावी लागेल. त्यामुळे कुठेतरी आद्य सप्लायर्स मातोळी संघाला आता एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल. जर या षटकामध्ये 20 धावा आल्या तर निश्चितपणे चांगला बॅटल पाहायला मिळेल. पहिला चेंडू भरधाव वेगाने आपल्या गतीने पूर्णतः ऋषिकेश वालेकरला बीट केले. आज ऋषी मात्र कुठेतरी संयमी भूमिका पार पाडत असताना पाहायला मिळतोय. ऋषी हा एक अग्रेसिव्ह बॅट्समन आहे पण आज कुठेतरी तो कमी पडतोय. यावेळी फटका फसलाय. नो मॅन लँड एरियात चेंडू पडलाय. सूरज पाटील देते आहे. सिंगलचं कन्व्हर्जन मात्र डबल मध्ये केलं जाते. धाव फलकावरती आता 28 धावा लागल्यात. अलिबाग प्रीमियर लीग एडिशन नंबर 3 आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं अत्यंत भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेची ओळख झाले आणि या वर्षी सुद्धा आपण पाहतोय हिरवागार गालीच्या आणि त्याच्यावरती खेळली जाणारी ही स्पर्धा. हा चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी वेगाने. खऱ्या अर्थानं गोलंदाज तेजस मात्र अगदी स्टार्टिंग पासून भरधाव वेगाने गोलंदाजी करतोय. स्पीड वरती त्याचं कमालीचं नियंत्रण पाहायला मिळते. तुमच्याकडे जर स्पीड असेल तर कंट्रोल आवश्यक आहे तुमच्या गोलंदाजीमध्ये आणि तो कंट्रोल तेजसकडे पाहायला मिळते. नवखार एक्सप्रेस मात्र मैदानावरती चांगली गोलंदाजी करतोय आणि याच वेळी पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे वेस्ट हाईट साठी. चेंडू वेस्ट हाईटच्या खाली होता की वरती होता हे चेक केलं जाईल. तिसरे पंच आता मात्र खामाला लागलेले पाहायला मिळतात. तिसऱ्या पंचांकडून पाहूया आता कोणता इशारा येणार. परंतु कुठेतरी सुनील तटकरे फाउंडेशन अद्य सप्लायर्स मातोळी संघाला येथून कमबॅक करावं लागेल. चमत्कारी इनिंग मैदानावरती त्यांना मात्र खेळून दाखवावं लागेल. जेपी पॅनलचे पंच पण पाहतोय. अगदी न्यूट्रल अंपायरिंग साठी पॅनल ओळखलं जातं आणि अगदी संपूर्ण भारतभरामध्ये हे पॅनल नेहमीच कार्यरत असतं. एकाच वेळी 9 ते 10 स्पर्धा करण्याचा रेकॉर्ड सुद्धा या पॅनलच्या नावावरती आहे आणि येथे मात्र आपण पाहतोय चेक केलं जाते. नो चेंडू आहे. येस इट इज. चेंडू वेस्ट हाईटच्या वरती होता आणि त्यामुळे तिसऱ्या पंचाने सांगितलं हा चेंडू मात्र नो आहे. आता मात्र फ्री हिट असणार आहे आणि फ्री हिटच्या चेंडूवरती स्ट्रायकिंग एंडला असणार आहे सौरभ मोरे उर्फ गुंड्या. आक्रमकता ही सौरभ याची ओळख आहे. अग्रेसिव्हपणा नेहमीच त्याच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळत असतो. सौरभ वर्सेस तेजस अशा पद्धतीने आपण सामना पाहतो मैदानावरती. ओहो, कमालीची गोलंदाजी. चांगला चेंडू टाकला जातोय आणि येथे मात्र सौरभ मोरे आपल्या विकेटचा सॅक्रिफाय करतोय. अजून एक महत्वाचा खेळाडू जातोय मैदानातून तंबूत परत.
प्रितेश नेक्स्ट मॅच. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. धाव कंप्लीट झाले का? येस इट इज. नेक्स्ट मॅच बिग बॅटल पाहायला मिळेल. जसविता चॅलेंजर्स अमरदीप कोळगाव आणि त्यांचे अगेन्स्ट असेल किट्टू 11 जय हनुमान फकीरपाडा. फटका मात्र आपण पाहतोय अगदी चांगला पाहायला मिळतोय, परंतु डबल सिंगल मध्ये अगदी या मॅचच्या स्टार्टिंग पासून डिलिंग चालू आहे. कुठेतरी येथे एखाद दुसरा मोठा फटका येणं गरजेचं. धाव फलकावरती केवळ 32 धावा आपण पाहतोय. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तेजस पाटील सज्ज होईल. स्लॉग ओव्हर मध्ये कमालीची गोलंदाजी तेजसने करून दाखवले. अंतिम चेंडू ऋषीने ठोकलाय सीमारेषा पलीकडे. यस इट इज. डीप मिड विकेटच्या बाहेर आलाय. बहरदार षटकार. षटकार येतो ना त्यावेळी त्या संघाला एक वेगळा कॉन्फिडन्स मिळतो. हा कॉन्फिडन्स घेऊन आता अद्य सप्लायर्स मातोळी संघ मैदानावरती उतरणार का पाहूया. हे जे 39 धावसंख्येचं टार्गेट आहे ते चेस केलं जाणार, ते डिफेंड केलं जाणार, याचा अनालिसिस करण्यासाठी घेऊन जातो आमचा मित्र कपिल ठाकूर याचकडे. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करून घेऊया. या ठिकाणी अक्षय आलेला आहे आणि सुमित सुद्धा आहे. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करूया. अमरदीप कोळगाव आणि आपल्या समोर किट्टू 11. नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा. क्या बात आहे. वा स्मॅटिंग बॉय. नाणेफेकीचा कौल केला जातो. आपण पाहूया राहुल कुठे. राहुलला बोला. राहुल आहे का इथे कुठे? नाणेफेकीचा कौल करूया. इथे आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करून घ्या. त्या अगोदर या इस वक्त अक्षय और तेल और इस वक्त सुमित इस वक्त टॉस जीता है. सुमित काय निर्णय घेतलाय तुम्ही? क्षेत्ररक्षण 4 ओव्हरचे सामने आहेत आणि आपण पहिला सामना जिंकला, दुसरा सामना गमावला. पण आता मात्र ही सामनामध्ये समोर जो संघ आहे तो बलॅड्ड संघ आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला या मॅचसाठी. सकाळची आपण पाहतोय 5:30 झालेली आहेत. आपण इनिंग पाहतोय. सुरुवात करूया. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. सर्वात सुप्रभात. थोड्याच वेळाला सूर्याची किरण प्रखर होणार आहेत. अलिबाग प्रीमियर लीग सीझन 3चं आपण आयोजन पाहतोय. एक महत्त्वाची मॅच जिथे दोनही संघांची अस्तित्वाची लढाई आहे. जो संघ हारेल त्या संघाला या ठिकाणी आपला गाशा गुंडाळून घरी जावं लागेल. जो संघ जिंकेल त्याला अजून एक संधी मिळेल. आता पाहतोय आपण आद्य सप्लायर्स म्हात्रोळे आणि बहिरेश्वर मानी या दोन संघादरम्यान सामना पाहतोय जिथे 39 धावांची गरज आहे निर्धारित 24 चेंडूंमध्ये. आद्य सप्लायर्स म्हात्रोळी संघ ज्यांनी 38 धावा बनवल्या, जिंकण्यासाठी 39 धावांचं आव्हान आहे. शेवटच्या चेंडूवर जो षटकार आलाय त्या षटकाराने या ठिकाणी त्या सामन्याचं चित्र पूर्णतः बदलून टाकलेलं आहे. ईच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट इन दिस मॅच. सो फलंदाजी करण्यासाठी दोनही एक्सपिरियन्स प्लेयर आपण पाहतोय जिथे रघुनाथ माळी आणि सूरज पाटील लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन दोघंही 40+ आहेत. बघा ना, सूरज पाटील ज्याच्याकडे लेदर क्रिकेट खेळण्याचा एक दांडगा अनुभव आहे. जय साळुंके, प्रणित थळे, मंथन थळे यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. दोघेही 40+ खेळाडू आहेत. सूरज पाटील असू द्या, रघुनाथ माळी असू द्या. मग रघुनाथ माळी म्हटलं की पॉवर प्ले उद्ध्वस्त करणं ही त्यांची शैली आहे. परंतु मागील काही दिवसांचा विचार केला तर रघुनाथ माळी आणि त्यांची प्रॅक्टिस, त्याच वेळेला सूरज पाटील, त्याच वेळेला बहिरेश्वर मानी या संघासोबत जोडल्यानंतर, या स्क्वॉडमध्ये जोडल्यानंतर त्यांचा त्या टीमबद्दल या ठिकाणी विश्वास, त्यांच्यावर दाखवलेला हा विश्वास कशा रीतीने सार्थ ठरवला जातोय हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे.
जमलेल्या जागे असलेल्या आमच्यासोबत जोडले गेलेल्या लाईव्ह टेलिकास्टमध्ये आत्ताच उठलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं अलिबाग प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. अप्रतिम आयोजन, नियोजनबद्ध स्पर्धा, नीट नेटकेपणा, त्याच वेळेला जेव्हा या मैदानावरती येतोय तिथे इंटरनॅशनल मॅचेसचा एक फील येतोय, इंटरनॅशनल ग्राउंडचा फील येतोय. धन्यवाद देईन सन्माननीय छोटम शेट यांना की ज्या पद्धतीने त्यांनी हे ग्राउंड बनवून घेतलेलं आहे. पूर्णतः भार त्यांनी स्वतःच्या खांद्यावर उचललेला आहे. आणि धन्यवाद देईन साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ, त्याच वेळेला अलिबाग प्रीमियर लीगचे आयोजन करणारी टीम आहे, संपूर्ण टीमला सुद्धा धन्यवाद देईन. आणि पुन्हा एकदा घेऊन जातोय या एका निर्णायक मॅचमध्ये जिथे सूरज पाटील स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज ज्याच्या नावाची चर्चा आपण जरूर या ठिकाणी पाहिलेला आहे. रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीगमध्ये असू द्या किंवा त्याच वेळेला रायगड वर्सेस ठाणे जी मॅच झाली होती आदिवासी समाजाची, तिथे स्वतः कर्णधार होता असा किशोर नाईक गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस, पहिला चेंडू पुढे सरसावून एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह करायचा होता. प्रोटेक्शन कव्हरला आहे, डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. डावखुऱ्या फलंदाजासाठी 38 सर्कलमध्ये आपण जर फिल्डिंगची व्यूहरचना पाहिली तर शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन आहे, गली आहे, शॉर्ट पॉइंट आहे. अशा पद्धतीची फिल्डिंगची व्यूहरचना. पुन्हा पुढे सरसावून लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर येतोय बहारदार, असरदार, बेमिसाल षटकार. सास की होती है कीमत, मौत की नहीं सास की होती है. और इस दुनिया में कीमत प्यार की नहीं विश्वास की होती है. जो विश्वास जताया था उसी विश्वास पर खड़े उतरे. फिर से एक बार लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. लगातारच्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके, कदाचित हॅट्रिक सुद्धा होऊ शकते. परंतु हा चेंडू वळल्यानंतर या ठिकाणी संभ्रमात टाकणारा होता. कारण सूरजची शैली आहे, टप्पा ओळखतो आणि आधीच या ठिकाणी डान्सिंग डाऊन द विकेट तो शफल झाला होता किंवा पुढे सरसावला होता. या सर्व गोष्टींमध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये आणि तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू डॉट, त्यानंतरचे लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव आणि हा चेंडू सुद्धा डॉट. 12 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. यावेळचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता मिड विकेट रिजन मध्ये. पुन्हा एकदा चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाहीये. या चेंडूचा विचार केला तर आपण पुन्हा एकदा या चेंडूला पाहूया कशा रीतीने हा चेंडू टाकला होता. ऑफ स्टंपवर टाकला होता आणि तिथे मात्र आपण पुन्हा एकदा लगातारचे 2 चेंडू निर्धाव पाहतोय. किशोर नाईकचा आपण षटक पाहतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, गती परिवर्तन, वाईड बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. काहीतरी वेगळं पण करण्याच्या नादामध्ये अतिरिक्त धाव या ठिकाणी खर्च केलेले आहे गोलंदाज किशोर नाईकने. मग या खेळाडूकडे, गोलंदाजाकडे फिटनेस चांगली आहे. ज्या पद्धतीने धावत येतोय त्याचा रिदम चांगला आहे. चेंडू चांगला रिलीज करतोय, चेंडू उडी मारून चांगला रिलीज करतोय. येस, वाईड बॉल केलेला आहे. 2 वाईड बॉल आहेत. ओके, 14 रन. थँक्यू सो मच. 14 धावसंख्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पुढे सरसावून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. ज्या पद्धतीने हे षटक पाहतोय, सूरजची फलंदाजी पाहतोय, अफलातून फलंदाजी. पुन्हा एकदा पुढे सरसावून यावेळचा हा चेंडू खेळून काढलाय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, बॅकअप चांगला आहे. एक चोरटी धाव घेतली जरूर जाते आणि धावसंख्येमध्ये झालेला बदल आपण पाहतोय. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय. 21 धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. जिथे धावांची आवश्यकता होती 39 धावा आणि तिथे पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्यात. कारण कदाचित लवकरात लवकर ही मॅच संपवायची आहे. नेक्स्ट मॅचची
प्री प्लॅन करायचे आहेत, प्लॅनिंग आखायचे आहेत, या सर्व गोष्टी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालेल्या आहे. सूरज आणि रघुनाथची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये आहेत. दोनही 40+ खेळाडू आहेत. त्यामुळे क्रिकेटचा हा खेळ कसा खेळला जातो, कसा खेळ खेळायचा आहे, कशा पद्धतीने या धावा बनवायच्या आहेत, जरूर या ठिकाणी आपण पाहतोय. अलिबाग प्रीमियर लीगचं आयोजन उद्घाटनीय सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. त्यानंतर थोड्याशा उशिराने मॅचेस चालू झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सर्व खेळाडूंचा प्रतिसाद, सर्व प्रेक्षकांचा प्रतिसाद, त्याच वेळेला ज्या पद्धतीने साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ, त्याच वेळेला आयोजक करते संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत आज या ठिकाणी नावारूपाला आलेली आहे आणि त्याची रंगत आपण या मैदानामध्ये पाहतोय. जरूर जिंकण्यासाठी आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील ते 18 आणि धावा आवश्यक असणार आहेत त्या 18. रन बॉल इक्वेशन मैदानामध्ये स्थितीत आहे. गोलंदाजी मार्कवर शिरविक, मॅन फ्रॉम फेझारी राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. जिथे पॉवर प्लेचं षटक समाप्त झालेलं आहे. शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन, शॉट बॅकवर्ड पॉईंट आहे, फाईन लेग आहे, शॉट्स बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. अशा पद्धतीची फिल्डिंगची व्यूहरचना 38 सर्कलमध्ये. श्रीकांत गोलंदाजी मार्कवर. ओ हो तिथे फिल्डर लावला होता पण तो पॉइंट रिजन मधून काय कमालीचा नजाकत भरा फटका खेळलाय. 4 धावांसाठी चौकार. झाले ऑफसाईडला आणि ऑफसाईडचा बॉल ऑफसाईडच्या दिशेलाच खेळलाय. वाईड लाईनवर टाकला होता चेंडू, परंतु चेंडूची लाईन ओळखली, चेंडूची लेंथ ओळखली, चेंडूचा टप्पा ओळखला आणि चेंडूची गती ओळखून खेळलेला हा फटका. 4 धावांसाठी 25 धावसंख्या. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये खेळला होता पण तो शॉट बॅकवर्ड पॉईंटला तिथे क्षेत्ररक्षक आहे. सूरजने या ठिकाणी स्वतःला थांबवलंय, रघुनाथला सुद्धा थांबवलंय आणि 25 धावसंख्या स्कोअर कार्डवर आपण पाहतोय. जिथे जिंकण्यासाठी आपण पाहतोय आतापर्यंत धावांची आवश्यकता असणार आहे 14 धावा. 14 रन्स रिक्वायर्ड इन 16 डिलिव्हरीज. शिरू गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. गती परिवर्तन या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय तिथे मात्र खराब थ्रो बॅकअप नाही आहे आणि एका धावेचं कन्व्हर्जन पहा. हे 40+ नवतरुण आहेत ना, कशा पद्धतीने मैदानामध्ये बागडतायत पहा यासिन सर. कारण ज्या पद्धतीने पुढे सरसावून पॉवर प्ले उद्ध्वस्त केले, पण पॉवर प्लेमध्ये 38 सर्कल पार कसं करायचं हे जरूर या ठिकाणी सूरज पाटीलने करून दाखवलेलं आहे पहिल्या ओव्हरमध्ये. आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा एक नजाकत भरा चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. आतापर्यंत 27 रन आपण स्कोर कार्डवर पाहतोय. 18चा रन रेट, करंट रन रेट चालू आहे. 4.8चा रिक्वायर्ड रन रेट आहे. ओ हो मिस टायमिंग फटका आहे. पॉइंट रिझन मध्ये आहे. चेंडू इकडे तिकडे धावतोय पॉइंट रिझन मध्ये. कदाचित सीमारेषेपर्यंत पोहोचलाय चेंडू. 2 धावांची पूर्तता जरूर होते. 29 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहे. बहिरेश्वर मानी आणि आद्य सप्लायर्स म्हातोळ या 2 संघादरम्यान आपण सामना पाहतोय. परंतु बहिरेश्वर मानी हा संघ या ठिकाणी या मॅचमध्ये थोडासा वरचढ ठरताना पाहायला मिळत आहे आणि आद्य सप्लायर्स म्हातोळी संघ या मॅचमध्ये पिछाडीवर पाहायला मिळतोय. हा गती परिवर्तन. आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू टाकलाय आणि त्या चेंडूला भिंगवण्याची, फिरवण्याची आणि ही नाचवण्याची शैली या खेळाडूकडे आहे आणि तो शिरू विक या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 6 धावा खर्च केल्या आहेत निर्धारित 5 चेंडूंमध्ये त्याच्या वैयक्तिक. पुन्हा एकदा हा चेंडू कदाचित वाईड बॉल नाही आहे. पंचांनी या ठिकाणी ओव्हर कंप्लीट दिलेली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. जिथे जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे निर्धारित 12 चेंडूंमध्ये. बघा ना, अलिबाग प्रीमियर लीगचं आपण आयोजन पाहतोय. आज आपण पहिल्या दिवसामध्ये आहोत, अंतिम टप्प्यामध्ये आहोत पहिल्या दिवसाच्या, ज्यामध्ये काही प्रेक्षक इथे आलेले आहेत जे पूर्णतः या मॅचचा आस्वाद घेत आहेत. डोळ्यांची त्यांनी पापणी सुद्धा लावून दिलेली नाही असे सुद्धा काही प्रेक्षक आहेत. जर झोप येत असेल तर चहा सुद्धा पिऊन येतात. काही प्रेक्षक या ठिकाणी चणे वाटाणे घेऊन आलेले आहेत. तर सर्व प्रेक्षकांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. परंतु मैदानामध्ये ज्या पद्धतीच्या मॅचेस होत आहेत, खरं तर ड्यू फॅक्टर आहे. आपण पाहतोय लाईट्समध्ये खेळत असताना थोडासा दबाव, दडपण, प्रेशर आहे. अलिबाग प्रीमियर लीगचं हे प्लॅटफॉर्म थोडंसं मोठं आहे आणि हे आपल्या प्लॅटफॉर्मवर खेळत असताना काही खेळाडूंना थोडासा प्रॉब्लेम सुद्धा होत आहे. काही खेळाडू ज्या पद्धतीने खेळत आहेत त्या पद्धतीने त्यांनी आपल्याला स्वतःला सिद्ध केलेले आहे आणि जरूर त्यांचं कौतुक सुद्धा करेन. परंतु काही खेळाडूंना अजूनही स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. रघुनाथ माळी या मॅचमध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी स्ट्राईक एंडवर आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर ओमकार पाटीलचं आगमन झालेलं आहे. राईट हँड वरती विकेटने रघुनाथ माळी आता फिल्डिंगची व्यूहरचना चेक करतायत. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट पॉईंट
आणि फ्लाइंग स्लीपमध्ये एक क्षेत्ररक्षक गलीमध्ये या ठिकाणी तैनात केलेला आहे. फुल टॉस बॉल सरळ बॅटने खेळून काढलाय. लॉंगॉनच्या दिशेला ऑफ दी मार्क होत आहेत. धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि 30 धावसंख्या स्कोअर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. इट्स ऑल अबाउट पार्टनरशिप. ज्या पद्धतीने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 21 धावा लुटून काढल्या तिथेच ती मॅच संपले असं सुद्धा म्हणावं लागेल. परंतु अजूनही जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये काहीही निश्चित नसतं. या सर्व गोष्टींकडे आता सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल. एव्हरी डॉट बॉल इज इम्पॉर्टंट इन दिस मॅच असं सुद्धा म्हणावं लागेल. ओमकार पाटीलचे मनसुबे कशा रीतीचे आहेत, कशा पद्धतीचे आहेत. कदाचित विकेट घेण्याच्या नादामध्ये फुलटॉस बॉल टाकू शकतो. त्यामुळे या सर्व गोष्टींचा आता त्याला आढावा घ्यावा लागेल. फिल्डिंगची व्यूहरचना थोडीशी ऑफसाईडच्या दिशेला घेतलेली आहे. त्यामुळे कदाचित आउटसाईड ऑफ स्टंपला आपल्या पद्धतीचा चेंडू येऊ शकेल. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. मनगटी फटका आहे. मिड विकेट रिजनमध्ये खेळून काढलाय. स्वतः गोलंदाज त्या चेंडू खाली गेलाय. तोपर्यंत एका धावेची पूर्तता जरूर होते. पहिल्या 2 चेंडूंमध्ये एकेरी धावा दोन्ही खेळांकडून संयम पाहायला मिळालेला आहे. रघुनाथ माळी आणि सूरज पाटीलचा आपण खेळ पाहतोय जिथे मात्र 31 धावसंख्या झालेली आहे. बहिरेश्वर मानी संघ या ठिकाणी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. रघुनाथ माळी त्या संघातील एक महत्त्वाचे खेळाडू. स्ट्राईक एंडला भिरकावायचा होता, रडारमध्ये आला होता, परंतु बॅट आधी फिरवली असं म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीने बॅटचा स्विंग झाला पूर्णतः स्वतःला लोटांगण घातलं आणि तशा पद्धतीचा हा चेंडू सुद्धा होता. फिरकी पद्धतीचा हा चेंडू होता परंतु गोलंदाजाने केलेली कमालीची या ठिकाणी प्रयत्न निष्फळ ठरवले रघुनाथ माळी यांचे. 31 धावसंख्या. हा शॉट पहा, चांगला शॉट आहे. कनेक्शन प्रॉपर आहे. मिड विकेट काऊ कॉर्नर रिजन मध्ये येतोय. एक बहारदार असरदार नेत्रदीपक मच निडेड स्ट्रोक. 6 धावा.